परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी शिव महापुराण कथा या पवित्र कथेच्या प्रांगणामध्ये आपण सर्व शिवभक्त शिव उपासक भक्तिभावनेनं श्रद्धायुक्त अंतःकरणानं एकत्र आलेला आहात। आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा सुगंध दरवळतोय आणि त्याची फलश्रुती म्हणून आपण सर्वजण कथा श्रवण करण्याच्या उद्देशाने इथं आलेला आहात। भगवान श्री शंकराची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये जागी करणारं हे शास्त्र आहे। सगळ्या देवांचा देव महादेव, सब देवन के बाबा बडे बाबा भोले बाबा, सगळ्या देवांचा देव तो महादेव भोळा देव आहे आणि आपण सुद्धा त्याचे भोळे भक्तच आहोत। कारण सगळ्याच लोकांना अगदी मंत्र उच्चार पाहिजे तसं अगदी बरोबर कर्मकांड हे सगळ्यांना जमू शकत नाही किंवा तेवढा वेळ आपल्याकडे नाही। प्रपंच पाहत पाहत परमार्थ करणारी आपण सगळी मंडळी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातो, देवाला 2 हात जोडून पूजा झाल्यानंतर प्रार्थना करतो, देवा भोळा भाव आणि सिद्धी पाव। आपणही भोळे भक्तच आहोत त्याचे। म्हणून इतर देवतांशी आपलं किती जमतंय हा भाग वेगळा, पण महादेवासोबत आपलं चांगलं जुळतंय। एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा देव तो म्हणजे महादेव आहे। इतर देवदेवता जास्तीची सेवा करून घेतात आणि कमी फळ देतात, पण हा देव असा आहे कमी सेवेमध्ये जास्त फळ देणार आहे। आज लोकांची टेंडन्सी सुद्धा अशी झालेली आहे, काम कमी पण दाम ज्यादा, काम कमी सांगा पण दाम जास्त द्या, ही प्रत्येक माणसाची भावना झालेली आहे। अगदी भक्तीमध्ये सुद्धा साधना कमी करावी लागेल पण फळ जास्त मिळेल अशा देवाची भक्ती सांगा। पण हे आता आपल्यामध्ये परिवर्तन झालंय, पण जो देव पहिल्यापासूनच कमी सेवा घेऊन जास्त फळ देतो आपल्या भक्तांना त्या देवाला महादेव म्हणतात। म्हणून तर लक्षात घ्या, कमी सेवेत त्वरित प्रसन्न होणारा आणि सेवेच्या प्रमाणामध्ये अधिक फळ देणारा तो भगवान श्री शंकर, त्याला आशुतोष म्हणतात। आशुतोष म्हणजे कमी सेवेनं संतुष्ट होणारा, त्याला महादेव म्हणतात। या भोलेनाथाची सुंदर कथा आपण सर्व भाविक जन श्रवण करत आहोत। मी कालच एक गोष्ट सांगितली, शिव महापुराण मधल्या कथा त्याच आहेत, पण वक्ता बदलला की कथा सांगण्याची पद्धत बदलते, त्याच्यातला गोडवा बदलतो। फल एकच आहे, शिव महापुराण ऐकल्यानंतर ते श्रद्धेनं ऐका, अट्टहासानं ऐका किंवा जबरदस्ती ऐका, इच्छा नाही पण शेजारीने मला घेऊन आली, माझी मैत्रीण मला घेऊन आली, असं कथेत बसून 3-3 तास बसणं कंटाळवाणं होतं मला, हे काही मला चालत नाही। 4 तास मी चित्रपट पाहिल पण 2 तासाची कथा ऐकू शकत, पण माझ्या मैत्रिणीचा शब्द मला मोडायचा नाही ना, म्हणून मी कथेला आले। कशाही भावनेनं कथेमध्ये बसा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हा सत्संगाचा प्रभाव आहे, कल्याणच होईल। मी एक गोष्ट नेहमीच सांगते लोकांना, आता जे बोलले ते 2 मित्र होते, गावामध्ये कीर्तन चालू झालं, एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, अरे मित्रा चल म्हणे कीर्तनाला। तो म्हणतो, बापरे कीर्तनामध्ये बसायचं 2 तास पाठीला कळ लागेल, अशी बसायची मांडी घालून बसायची काही सवय नाही, गुडघ्यांना कळ लागेल, 2 तास माझ्याच्यानं काही कीर्तनामध्ये कथेमध्ये बसणं होणार नाही, आणि एवढं असूनही मला थोडंसं शेतामध्ये काम आहे, पाणी भरायचं शेतामध्ये मला जावं लागेल। मित्रासोबत
तो व्यक्ती कथा कीर्तनाला आला नाही, ज्याला परमार्थाची आवड होती तो कीर्तनामध्ये येऊन बसला, आणि ज्याला गोडी नाही ना तो शेतात पाणी भरण्यासाठी निघाला. शेतामध्ये पाणी भरण्यासाठी निघाला खरा, पण गल्लीमध्ये एका पती पत्नीची भांडणं झाली. एवढी कडाक्याची भांडणं होती, आणि ज्यांची भांडणं चालू आहेत ते याच्या जवळचे नातेवाईक होते. म्हणून हा तिथे भांडण सोडवायला गेला. भांडणं करू नका, वाद करू नका, भांडण करू नका असं सांगू लागला. त्यांचं भांडण सोडवता सोडवता हा थकला, जागेवर उभा राहिला. आता यानं उभा राहू नये, शेतात काम करण्यासाठी जावं की नाही. तब्बल यानं 2.5, 3, 4 तास भांडण ऐकलं. इकडे कथा कीर्तनही संपलं. तो मित्र घरी आला आणि रस्त्यात पाहिलं तर आपला मित्र उभा. तो म्हटला, का रे, तो तर शेतामध्ये पाणी भरायला जाणार होता ना, मग इथे का उभा आहे असा. अरे बापरे, काय सांगू म्हणे, माझा जो माझे जवळचे नातेवाईक आहेत त्या दोघा पती पत्नीची एवढी भांडणं लागली की भांडणं सोडवता सोडवता कुणीकडे 4 तास निघून गेले मला कळालंच नाही. याचा अर्थ असा आहे, यानं 4 तास भांडणं ऐकली पण 2 तासाची कथा नाही ऐकली. कथा का ऐकली नाही, तर कथा ऐकण्यासाठी याच्याकडे शिल्लक पुण्यच नव्हतं. पुण्य शिल्लक असल्याशिवाय माणूस धर्म मंडपात येऊ शकत नाही. प्रारब्धानं पैसा मिळेल, प्रारब्धानं घर मिळेल, प्रारब्धानं परिवार मिळेल, प्रारब्धानं सगळं मिळेल, पण परमार्थ पुण्य येणं मिळेल तुम्हाला. पुण्य पदरी असल्याशिवाय आध्यात्मिक धार्मिक चिंतन आपल्या जीवनामध्ये घडू शकत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांचं पुण्य प्रबळ आहे की तुम्ही सर्वजण इथे कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं या धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेला आहात. भगवान भोलेनाथाची असीम कृपा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. माझा भोळा शंभू महादेव भरभरून कृपा करण्यासाठी 12 ज्योतिर्लिंग रूपामध्ये साकारलेला आहे. जितेंद्र भाऊ मराठे यांना भगवान परमात्मानं काय सद्बुद्धी घातली की मनामध्ये असे सुंदर विचार, अशी सुंदर कल्पना आली. अरे गोरगरीब माणसं, सर्वसामान्य माणसं, किंवा ज्यांचं शरीर साथ देत नाही, भले ते श्रीमंत असतील पण तब्येत आता साथ देत नाही, असे लोक जे 12 ज्योतिर्लिंगाची जी ठिकाणं आहेत अशा ठिकाणी जाऊ शकत नाही. कुणाकडे पैसा आहे तर शरीर चांगलं नाही, कुणाचं शरीर चांगलं आहे तर धन नाही. अशा लोकांसाठी भगवान विश्वनाथानं, भगवान भोलेनाथानं जितेंद्र भाऊंच्या माध्यमातून अशी व्यवस्था इथे करून ठेवलेली आहे की 12 ज्योतिर्लिंगाचं अगदी जशास तसं, तिथे जशी शिवलिंग आहेत ना तशी प्रतिकृती इथे आपल्याला, इथे अभिषेक करा, या अभिषेकाचं पुण्यफल मी तिकडे स्वीकारेल, एवढा सुंदर भाव या ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून व्यक्त होतो आहे. आणि लक्षात घ्या, कोणी म्हणेल आम्ही अभिषेक करू 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, कोणी म्हणाल की आम्ही सांगतेला अभिषेक करू. एक गोष्ट कान देऊ नाही का, क्षणभंगुर नाही भरवसा, भारी सावध सोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. मानवाच्या शरीराचा क्षणाचा भरवसा नाहीये. आज उगवलाय, उद्या उगवल का नाही सांगता येत नाही. म्हणजे आपल्यासाठी तो नित्य उगवणारच आहे सूर्य भगवान, पण आपल्या जीवनातला उद्या असेल का नाही हे कुणालाच सांगता येत नाही. म्हणून अगदी वेळ न घालवता, क्षणाचाही विलंब न करता कथा ऐकणं असेल, भगवान शंकराचा अभिषेक असेल, किंवा त्या 12 ज्योतिर्लिंगाचं दृष्टीदर्शन असेल, या गोष्टींची घाई करायची. अतिशय सुंदर पद्धतीने शिवमहापुरांची इथे व्यवस्था केलेली आहे. कालच्या सत्रामध्ये आपण देवराज त्याची कथा ऐकली. देवराज यांना लूटमार करून लोकांचं धन लुटलं होतं, कित्येक परिवार उद्ध्वस्त केले होते. पण आज त्याच्यावर अशी वेळ आली आहे की जिच्यासाठी यानं परिवार संपवला तीच शोभावती आज याला हकलून देते.
शिवमंदिरामध्ये चोरी करण्यासाठी गेला, एवढा मार त्याला बसला की त्याचा मृत्यू झाला. काही वेळ का असेना थोडा वेळ कथा ऐकली, शंकराचं दर्शन डोळ्याला झालं, देवाचा प्रसाद त्यानं त्याच्या तोंडाला लागला आणि मरणाऱ्यांनी शिव 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 असा शब्दाचा उच्चार केला. परिणाम असा झाला, यमदूत घेण्याऐवजी शिवदूत आले आणि हा देवराज शिवलोकी पोहोचला, कैलासामध्ये पोहोचला. माझ्या भोलेनाथाची किती कृपा म्हणावी लागेल. जी माणसं असं समजताय ना आता मी हरलोय, आता माझं आयुष्य संपत आलंय, त्याला सुद्धा बळ देणारी, त्याचा आत्मविश्वास वाढवणारी शंकराची भक्ती आहे. तरुणी माणसं 120च्या स्पीडनं पळतील, हिम्मत ठेवतील, आम्ही हे करू आम्ही ते करू, पण माणूस हिम्मत हारल्यासारखा होतो कधी जेव्हा आपलं शरीर थकून जातं. तेव्हा थकलेल्या माणसालाही आधार देणारे भगवान शंकर, भगवान भोलेनाथ आहेत. घाबरू नका. अगदी शेवटच्या टप्प्यामध्येही तुम्ही परमार्थ करा, तुम्ही माझी भक्ती करा, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी तयार आहे. आणखी किती द्यावं या देवानं. थकलेल्यावरही कृपा करणारा हा देव आहे. शिव महापुराणच्या कथा महात्म्यामध्ये दुसरी जी कथा आहे, काल एका पापी पुरुषाची कथा पाहिली की पापी पुरुषाचा उद्धार करणारी ही कथा. आता आज त्याच महात्म्यामधली पुढची कथा सांगणार आहे की ज्या स्त्रीनं पाप कर्म करते, जिनं पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, तिच्याही जीवनामध्ये जर शिवभक्ती घडली तर अशा पापी स्त्रीचा सुद्धा उद्धार करणारी ही शिव महापुराण कथा आहे. समुद्राच्या तटावरती बाष्कल नावाचं गाव आहे. त्या नगरामध्ये भरपूर लोक आहेत, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या नगरीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस चुकीचं कर्म करणार आहे. चोरी करणं, फसवणं, लोकांना दुःख देणं, लोकांच्या मध्ये भांडणं लावणं, प्रत्येक माणसाला ती सवय आहे. पहा ना, एक एक गावं अशी असतात की त्या गावामध्ये लोक म्हणतात हे गाव ना अजिबात चांगलं नाही. इथले या गावातली लोक सगळी घाणेरड्या विचाराचे आहेत असं लोक बोलतात. पुराणामध्ये सुद्धा काही गावं खूप छान आहेत तर काही गावं काहीतरी शिकण्यासारखी आहेत. तुम्ही म्हणाल काय? पूर्ण लंका ही दुर्जनाची आहे, पण दुर्जनाच्या लंकेमध्ये एक सज्जन आहे. त्या सज्जनाचं नाव विभीषण आहे. रावणाची लंका म्हणजे सर्व दुर्जन लोकांचा तिथे संग्रह आहे किंवा दुर्जन लोक राहतात. एकाचाही विचार चांगला नाही. जे मदिरा प्राशन करतात, जे मांस भक्षण करतात, जे कुणाच्या तरी घरात भांडण लावतात, जे सारखा वाद करतात, एकमेकाला धमकावतात, ती माणसं काही चांगली आहेत काय? पण अशा दुर्जनाच्या नगरीमध्ये एक सज्जन आहे, विभीषण. रात्रंदिवस भगवान परमात्माचं नामस्मरण. नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणाघना हरे नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना रमणा रमणा
गोविंद गोविंदा भज गोविंद गोविंदा भज गोविंद गोविंदा रमणा 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 नारायणा रमणा भजन फार गोड आहे, पण एवढं गोड भजन कोण करत होता माहितीये का? राक्षस. विभीषण कोण आहेत? राक्षसाच्या कुळातले आहेत. रावण महाभयंकर राक्षस, पण त्याचा भाऊ एवढं गोड भजन करतोय. आपण माणसं आहोत तरी एवढं गोड भजन करू शकत नाही आपण. मी नगराचं सांगते तुम्हाला, पूर्ण दुर्जनाचं नगर आहे लंका, पण एक सज्जन आहे विभीषण. पूर्ण सज्जनाची नगरी म्हणजे अयोध्या, पण एक दुर्जन आहे तिथे. कोण? मंथरा, की जिच्यामुळे रामरायाला वनवासाला जावं लागलं. तसं बाष्कल नावाचं नगर आहे, आणि त्या नगरीमध्ये एकही सज्जन नाही, सगळे दुर्जन. शिव महापुराण सांगतंय त्या नगरीमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण व्यक्ती आहे, पण तोही दुराचार करतोय. त्याची पत्नी आहे चंचुला. तो बिंदुक एक दिवस सर्पदंशानं मरण पावला. चंचुला एकटीच आहे. आता तिला चांगलं वाईट सांगण्यासाठी, धाक दाखवण्यासाठी कुणीच नाही. तिचा पूर्ण मनमानी कारभार चालू झाला. पती होता तेव्हा पतीची नजर चुकून शेजारणीकडे जायची, याचं त्याचं भांडण लावायचे. आता तर तिला धाक द्यायला कुणीच नाही. पतीही मरण पावला. आता तर जेवण केलं का दुसऱ्याच्याच घरी जाऊन बसायचं आणि त्यांचीच भांडणं लावायची. पहिले तरी ठराविक वेळ होता तिच्याकडे निंदा करण्यासाठी, चुगली करण्यासाठी, वाईट बोलण्यासाठी, पण आता तर पूर्ण वेळ एकच काम. निंदा करणं, चुगली करणं, याचं त्याला, त्याचं याला बोलणं, सारखं काही ना काही वेगळं बोलत राहणं. एवढंच काय, नको ती वाईट कर्म ती करायला लागली. चोरी, मांसाहार, या सगळ्या वाईट गोष्टी ती करते. पूर्ण तारुण्यामध्ये
तारुण्याचा चांगला आपण उपयोग करायचा, तर तारुण्य हे त्यानं व्यर्थ घालवलं. लक्षात घ्या माझ्या ताई दादांनो, तारुण्य ही भगवान परमात्मानं दिलेली तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळालेली सुवर्ण संधी आहे. पण तुम्ही आम्ही या सुवर्ण संधीला पायदळी तुडवतो. या संधीचं सोनं नाही माती करतो आपण. तारुण्य कशासाठी दिलंय लक्षात घ्या. बालपणात तारुण्यात ज्या गोष्टी आपण करू शकतो ना चांगल्या, समाजहिताच्या, भगवत भक्तीच्या, त्या नीट बालपणामध्ये होऊ शकत नाही तर म्हातारपणातही होऊ शकत नाही. हा जो मधला मिळालेला टप्पा आहे ना तारुण्याचा, या तारुण्याच्या कालावधीमध्ये आपण चांगली कर्म करू शकतो. तारुण्य ही भगवंतानं दिलेली सुवर्ण संधी आहे. हेच आपलं सगळ्यात मोठं धन आहे. पण ते जर गमावलं तर याची माती होणार आहे. काही लोकांना संधी मिळते पण त्या संधीचं सोनं करता येत नाही. एक गरीब लाकूड तोड्या होता. जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा, लाकडांची मुळी विकायचा, काय पैसे येतील त्यानं आपला प्रपंच सावरत होता. फाटके कपडे, मळकटलं पागोट डोक्याला, बिचारा रखरखत्या उन्हामध्ये, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, थंडीचे दिवस असू दे, ज्या पावसाळ्यात माणसाला घराच्या बाहेर पडायला जड जातं त्या पावसाळ्यातही त्यानं भर पावसात लाकडं तोडण्यासाठी जावं. थंडीमध्ये माणसाला घराच्या बाहेर पडावंसं वाटत नाही पण त्यानं थंडीतही कामाला जावं. रखरखत ऊन अंगाला लागतंय, उन्हाचे चटके सहन करत त्यानं काम करायला जावं. डोक्यावर मोठा भारा घ्यावा लाकडांचा आणि विकण्यासाठी यावं शहरामध्ये. काय पैसे येतील त्यानं प्रपंच चालवावा. कान देऊन गोष्ट ऐका. गोष्ट अशी सांगते मी तुम्हाला, बऱ्याच लोकांना संधी मिळते पण त्यांना संधीचं सोनं करता येत नाही. त्या लोकांमध्ये आपण जायचं नाही. आपण आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी संधी सोडायची नाही. दृष्टांत कान देऊन ऐका. तो मुळी विका रस्त्याने निघालेला होता आणि राजाचा रथ त्याच रस्त्यावरून चालला. राजाचा रथ त्या रस्त्यावरून चाललाय. पाहिलंय राजानं, अरे काय गरीब माणूस आहे माझ्या राज्यामध्ये, किती गरीब आहे हा, याच्या अंगावर कपडे नीट नाही, एवढा मोठा भारा की जो लाकडाचा भार याला डोक्यावर घ्यावा लागतोय. बैलगाडीमध्ये टाकला तरी बैलांना लवकर ओढता येणार नाही, घेऊन जाता येणार नाही. हा बिचारा माणूस एवढं मोठं वजन थांबवलं त्याला. ए दादा कोण आहेस तू? म्हणे मला मोळी विक्या म्हणतात. एवढी तुझी दुरावस्था. काय करणार महाराज, रोज जे कष्ट करून पैसे कमवतो त्यात प्रपंचच नीट भागत नाही माझा. फाटके तुटके कपडे घालून संसार प्रपंच पाहतो मी. म्हणे काय काम करतो? म्हणे मी लाकडं तोडतो, मोळी विकतो. म्हणे कुठे जातो? म्हणे जंगलात जातो. म्हणे मी तुझं आज कल्याण करतो. काय कल्याण करता महाराज? म्हणे या भागामध्ये खूप मोठी झाडी आहे आणि ती झाडी मी लावलेली आहे. ते क्षेत्र आहे ना दाट झाडीचं, ते तुला घेऊन टाक, तुझं दारिद्र्य सगळं संपून जाईल. असंही कुणाच्या तरी शेतामध्ये जाऊन, वनामध्ये जाऊन लाकडं तोडतोय, कुणी बोलतंय. तो म्हटला बरं झालं राजानं आपल्याला एक चांगलं वन दिलं, पण त्या वनाची किंमत त्याला माहिती नव्हती. त्याला जे वन मिळालं होतं ते पूर्ण चंदनाचं होतं. चंदनाचं वन होतं. त्यानं काय केलं, त्या चंदनाची परीक्षा, त्याची पारख त्याला नसल्या कारणानं त्यानं तीही चंदन तोडायला चालू केलं. बरं आता त्यानं जास्त बुद्धी काय लावली, म्हणे राजानं एवढं मोठं आपल्याला जंगल दिलं, हे वन दिलेलं आहे, एवढी मोठी झाडं, पहिले आपण फक्त मुळी विकायचो, आता काय करू, कोळसा करून विकू. तो चंदनाची लाकडं तोडायचा, पूर्ण जाळायचा, त्याचा कोळसा बनवायचा आणि विकायला जायचा. बरेच दिवस झाले. राजाला वाटलं आता एवढं मोठं चंदनाचं वन याला आपण दिलं, याची परिस्थिती बदलली असेल, श्रीमंत झाला असेल, बंगला वगैरे तयार केला असेल, पत्नीला दागिने वगैरे घेतले असतील, परिस्थिती याची सुधारली असेल. म्हणून त्याच वाटेवरनं राजा निघाला. तर हा अंगाला पूर्ण काळं लागलेलं, याचे पहिल्यापेक्षा जास्त कपडे काळे झालेले होते आणि त्या काळ्या कपड्यामध्ये याला ओळखलं राजानं. अरे म्हणे काय तुझ्या अंगावरचे कपडे अजून बदलले नाही, पहिले तरी थोडेसे बरे दिसत होते, आता तर जास्तच काळे दिसायला लागले.
एवढं मोठं तुला शेत दिलं, क्षेत्र दिलं, एवढं मोठं तुला वन दिलं, त्याचा काही फायदा घेतला का नाही? हो म्हणे महाराज, माझी खरंच परिस्थिती बदलली, खूप चांगलं झालं. काय झालं म्हणे? पहिले आम्ही एकच वेळेला जेवण करत होतो, आता 2 वेळेचं जेवण मिळतं पहा तुमच्या आशीर्वादानं. म्हणे 2 वेळेचं जेवण, एवढंच? अजून काही? म्हणे दुसरं काही नाही, एवढंच. म्हणे काय केलं तू त्या वनाचं? म्हणे काय नाही, पहिल्यासारखीच लाकडं तोडली, फक्त बदल असा केला, कोळसा करून विकला. राजानं कपाळाला हात हाणला. राजा बोलला, बेड्या, ते वन कशाचं होतं माहितीये तुला? म्हणे नाही. ज्याचा कोळसा केला त्याच्याबद्दल काही माहिती? म्हणे नाही. म्हणे आता किती झाडं शिल्लक आहेत? म्हणे आता एवढंच लाकूड शिल्लक आहे. एवढं? हो म्हणे एवढंच लाकूड आहे शिल्लक. म्हणे आता एक काम कर, याचा कोळसा करू नको, हे लाकूड घे आणि गावामध्ये जा, या लाकडाची किती किंमत येते ते बघ. लाकूड घेऊन आला. म्हणे हे लाकूड विकण्या अगोदर जे लाकडामधले जाणकार आहेत ना, त्या लोकांकडे जा अगोदर, त्यांना या लाकडाची पारख करायला सांग आणि मग त्या लाकडाची किंमत ठरव. ज्यांना लाकडातलं खूप कळतंय अशा माणसाकडे तो मोळी विक्या आला आणि तो बोलला, हे लाकूड ओळखा बरं कशाचं आहे, याचे पैसे किती द्याल? लाकडाची पारख केली, वास घेतला, सुगंध आला आणि म्हणे हे तर चंदन आहे. रोज त्याला 2 रुपये मिळत होते कोळसा विकून. आज एवढ्या लाकडाचे 2000 रुपये सांगितले. म्हणजे 2000? आणखी 4-2 ठिकाणी गेला तर त्या छोट्याशा लाकडाची किंमत 2000वरनं 10,000 पर्यंत गेली, 20,000 पर्यंत गेली. 20,000 रुपये खिशात घेऊन आला. राजाच्या समोर एवढा रडायला लागला, महाराज मला कळालंच नाही, मी किती मोठं नुकसान केलं. जर एवढ्या छोट्या लाकडाची किंमत 20,000 रुपये होती. अरे वेड्या, हे चंदन आहे, मैलगिरी चंदन आहे, हे असल चंदन आहे. आणि हे चंदन, या चंदनाच्या सगळ्या वनाला तू जाळून कोळसा करून विकलं. अरे कोट्याधीश झाला असतास तू, पण तुला संधीचं सोनं करता आलं नाही. मिळालं होतं त्याला, पण त्याला त्याचं सोनं करता आलं नाही. तसं हे सुंदर शरीर आपल्याला मिळालंय, पण चांगली कर्म आपण या शरीराच्या माध्यमातून करायची. बऱ्याच लोकांना तारुण्य मिळालंय, संधी. तारुण्य म्हणजे काय आहे? ही संधी आहे, आणि खरंच संधी आहे. बालपण आणि म्हातारपण दोन्ही मधली ही संधी आहे. या संधीच आपल्याला सोनं करता यावं, पण बऱ्याच लोकांना हे जमत नाही. तारुण्य वाईट गोष्टी करून संपवतात. मग पिणं असेल, मांसाहार करणं असेल, कुकर्म असेल, चोरी करणं असेल, कुणाला फसवणं असेल, कुणाला धोकाधडी असेल, या वाईट गोष्टीमध्ये लोक तारुण्य संपवतात. चंचुलेनं हेच केलं. चंचुलेनं स्वतःचं पूर्ण तारुण्य वाईट गोष्टीमध्ये घालवलं. आणि जेव्हा तिचा पती तर मरण पावला ना, त्यावेळेला तर ती एवढी चुकली, अमर्याद ती चुकीची कर्म करते. तारुण्य संपलं, म्हातारपण यायला लागलं, वृद्धावस्था निर्माण झाली. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी आहे. तारुण्याचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, तारुण्याचं आपल्या अंगात असलेल्या शक्तीचा अहंकार कधीच आपण करायचा नाही. कारण देव देऊन पाहत असतो, आणि देवानं दिलेल्या या वस्तूचा जर आपण योग्य वापर केला नाही तर देव घेऊनही जातो. प्रत्येक श्रोत्यानं माझा शब्द कान देऊन ऐका. देवानं जर आपल्याला खूप संपत्ती दिली तर तिचा गर्व कधीच करू नका, कारण ज्यानं दिलंय त्याला घेऊन पण जाता येतंय. तुम्ही जर गर्व केला तर तो कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. देवानं जर सौंदर्य दिलं तर या सौंदर्याचा सुद्धा गर्व करू नका, कारण ज्यानं दिलंय त्याला घेऊन पण जाता येतं. सौंदर्याचा जर गर्व होत असेल तर म्हाताऱ्या माणसाचा चेहरा आवर्जून पहा आणि मनाला सांगा, एक दिवस असा आपलाही चेहरा होणार आहे, म्हणजे तुम्हाला सौंदर्याचा गर्व होणार नाही. कारण ज्यानं दिलंय तो त्या गोष्टी हळूहळू संपवतो. जर आपल्याला बल दिलं असेल तर आपल्याला दिलेल्या ताकदीचा वापर कुणावर अन्याय करण्यासाठी नाही, एखाद्यावर अन्याय होत असेल ना त्याच्यावरचा अन्याय थांबवण्यासाठी बलाचा वापर करा.
भगवान परमात्मानं खूप काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, पण त्याचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. भगवान देऊन पाहत असतो माझ्या ताईंनो. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. पण कधी देतोय? त्याच्या कार्यात जर आपण दिलं तर. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है और जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. देताना छप्पर फाडून देतो आणि त्याच्या लक्षात आलं याला देऊन काहीच उपयोग झाला नाही तर चमडी म्हणजे चामडं सुद्धा काढून घेतो. त्याची देण्याची पद्धत न्यारी आहे आणि घेण्याचीही पद्धत न्यारी आहे. तो फक्त आपली परीक्षा घेत असतो. चंचुलाला मिळालं तारुण्य, पण तिनं बर्बाद केलं स्वतःचं तारुण्य. आणि चंचुलाला जसं म्हातारपण यायला लागलं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. ज्या दातावर घमिंड होती ते 32 दात तिचे पडले. कानानं वाईट गोष्टी ऐकल्या तिनं, ते कानही आता तिला सोडून निघाले. म्हणजे कानानं ऐकू येत नाही, डोळ्यानं असं व्यवस्थित दिसत नाही. म्हातारी झाली, पाठीचा कणा वाकला, पोटासाठी वन 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 भटकत फिरायला लागली. ऐन तारुण्यामध्ये चुकीची कर्म केली तिनं, म्हणून आता गावातली लोकही तिला जवळ करत नाहीत. घाणेरडी बाई आहे ही, हिनं आयुष्यभर चुकीची कर्म केली, आता हिला नको सहारा द्यायला. चंचुला तिच्या लक्षात आलं आपल्या गावातली लोक आपल्याला पोटाला अन्न देऊ शकत नाहीत, कारण आपण एकाही माणसाच्या घरात भांडण लावायचं सोडलेलं नाही. आपण सगळ्यांना काही ना काही त्रास आणि काही ना काही दुःख दिलेलं आहे. चंचुला गाव सोडून दुसऱ्या गावी आली. रखरख त्या उन्हामध्ये भटकत होती. पोटामध्ये अन्न नसल्यामुळे तिला चालवत नव्हतं. शरीर तिचं थकून वाकून गेलेलं होतं. पाठीचा कणा वाकलेला होता. ती चंचुला दिसल त्याला म्हणत होती, मला काहीतरी खायला द्या, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या. काही स्त्रिया शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी निघालेल्या होत्या गावामध्ये. शिवमहापुराण कथा ऐकायला निघालेल्या त्यांच्या हातामध्ये पूजेची थाळी होती. गंध, अक्षदा, बेल, फुलं सगळं काही होतं. प्रसादासाठी पेढा, मेवा, मिठाई, केळी असा काही प्रसाद होता. आणि अगदी प्रसादावर झाकून घालून त्या हातामध्ये घेऊन निघालेल्या होत्या. ही चंचुला त्यांना आडवी गेली. ताई, ए ताई, मला खूप भूक लागली ग, तुझ्या हातातला प्रसाद मला खाण्यासाठी दे ना. 2-4 स्त्रिया तिला म्हणतात, ए आजी, आम्ही भगवान शंकराच्या पूजेसाठी निघालोय, आमच्या हातातला प्रसाद आम्ही तुला नाही देऊ शकत, पण तुला जर खरंच भूक लागली असेल आणि तुला जर भूक सहन होत नसेल तर आमच्या पाठीमागे ये. कुठे? म्हणे आमच्या गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू आहे आणि ही शिवमहापुराण कथा श्रवण केल्यानंतर लोकांना प्रसाद सुद्धा आहे. कथा पण ऐक, सगळ्यांच्या सोबत पोटभर प्रसाद घे. आमच्या हातात काय पेढा, मेवा, मिठाई, केळी आहे, यानं तुझं पोट पण भरणार नाही, पण तिथे खूप सारी पक्वान्न आहेत. पुरी आहे, भाजी आहे, शिरा आहे, कढी आहे, भात आहे, खूप छान तिथे स्वयंपाक आहे. लोकांना मनसोक्त पोटभर प्रसाद अन्नदान म्हणून अन्नदानाच्या रूपामध्ये तिथे मिळतोय, प्रसादाच्या रूपामध्ये. चल तिथे. भुकेच्या आशेनं चंचुला त्यांच्या मागे मागे गेली आणि ती चंचुला काही क्षण कथा ऐकायला बसली. पोटातली भूक तिला बेचैन करत होती, पण तिनं विचार केला की कथा झाल्याशिवाय तर जेवायला मिळणारच नाही. पण एकदा का कथा ऐकली की पोटभर खायला मिळेल. कथेकडे लक्ष द्यायला लागली ती. कथा ऐकते आणि त्याच वेळेला नेमकं कथाकार महाराज सांगत होते की कर्म जसं करावं तशी फळं लोक जीवाला भोगावी लागतात. आपलं जर कर्म चुकलं तर त्या कर्माप्रमाणे फळं भोगावी लागतात. म्हणून कर्म चांगलं करा. आणि सत्य माझ्या ताईंनो, एक वेळेला तुम्ही देवादिकांना घाबरू नका, एक वेळेला तुम्ही साधू संतांना घाबरू नका, एक वेळेला शास्त्राला घाबरू नका, पण वाईट कर्म करताना 100 वेळा विचार करा आणि घाबरा त्या वेळेला. का? तुम्ही जर चुकीचं कर्म केलं तर त्याचं फळ तुम्हाला 100 का 101% भोगावंच लागणार आहे. त्याच्यातून आपली सुट्टी नाही. या कर्मानं तुम्हाला आम्हाला काय, देवादिकांना सोडलं नाही. सीतामाईनं एका चिमणीला पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं होतं, तर त्यांना सुद्धा रावणाच्या लंकेमध्ये डांबून राहावं लागलं. कर्माचं फळ आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं झाडाच्या आडून वालीला बाण मारला होता, तर
तर कृष्ण अवतारामध्ये तोच वाली भिल्ल झाला आणि हेच रामकृष्ण जेव्हा बनले त्यावेळेला त्याही भिल्लानं बाणच मारलाय आणि देवाचा कार्यकाल संपला. कर्म कुणाला सोडत नाही. आपण जशी कर्म करू तशी फळं आपल्याला भोगावी लागतील. म्हणून कर्म करताना सावध. कुठलं चुकीचं कर्म आपल्याकडनं घडणार नाही याची 1000 वेळा दक्षता घ्या. कर्माची फळं भोगावीच लागतात. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक खूप मोठी कंपनी होती. त्या कंपनीमध्ये एक मॅनेजर वयस्कर होते. खूप वर्ष त्यांनी तिथे सेवा केली. पण गंमत तर ऐका, ते जे मॅनेजर आहेत ना ते खूप निष्ठावंत होते, वयस्कर होते, निष्ठावंत होते. त्या मॅनेजरच्या बळावरती सगळी कंपनी प्रगतीच्या दिशेनं, म्हणजे त्या कंपनीची प्रगती झालेली होती. एक दिवस त्या कंपनीचा मालक आला आणि तरुण वयातला होता. तो मालक आला आणि तो मालक चौकशी करायला लागला मॅनेजरला, काय चाललं काय नाही. वयोवृद्ध माणूस. मॅनेजर उठून उभा राहायला वेळ लागला तर त्या कंपनीच्या मालकाला राग आला. म्हणजे मी मालक असून पटकन माझ्यासमोर उठून उभा राहत नाही. वयोवृद्ध मॅनेजरच्या कानामागे त्या मालकानं विनाकारणच मारली खाडकन. बिचारा मॅनेजरला वाईट वाटलं, माझ्या वयाचा विचार केला नाही आणि खुशाल मालक असला म्हणून मारतोय मला. पण पर्याय नाही का, यांनी जर कामावरून काढून टाकलं तर या वयामध्ये असं हे चांगलं वाटत नाही. आता रिटायरमेंट थोडे दिवसावर आलेली आहे. मॅनेजरला वाईट वाटलं. मॅनेजर घरी आला. काहीच कारण नव्हतं, पण त्या मालकानं दिलेला त्रास त्याचं आपण कुणावर व्यक्त करावं ते दुःख. म्हणून मॅनेजरनं आपल्या पत्नीच्याच कानामागे खाडकन ओढली, तू चहा चांगला केला नाही म्हणून. ती म्हटली तर चहा तर छान झालाय, रोज असाच चहा करते, विनाकारणच त्यांनी मला मारली. तिलाही बिचारीला राग आला. तेवढ्यात तिचा पोरगा तो म्हणतो, आई मला जेवायला दे. तिने जेवायला ते दिलं नाही, खाडकन कानामागे दिली. तो म्हटलं, आईनं जेवायला मागितलं तर गालातच दिली, माझं काय चुकलं. पोरगा सोफ्यावर बसला. त्याचा छोटा भाऊ गाडीचा खेळ खेळत आला आणि नेमकी गाडी त्याच्या पायाला लागली. त्यानं अशी लाथ घातली भावाच्या कमरेमध्ये. तो म्हटला, दादा रोज तुझ्या अंगावर गाडी चढवतो तरी तू माझ्यावर रागवत नाही ना. थोडासा धक्का लागला गाडीचा पायाला तर तू मला लगेच लाथ मारली. छोटा भाऊ रडत रडत घराच्या बाहेर आला. त्या लेकरानं विचार केला, मला विनाकारण मार बसला, आता मी कुणावर माझा राग व्यक्त करू. दारामध्ये कुत्रं होतं. त्यानं दगड घेतला आणि कुत्र्याला घातलं धडामक. कुत्रं ओरडत 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 पळत सुटलं. पण जसं कुत्रं पळत सुटलं, एका गाडीमधून एक व्यक्ती खाली उतरत होता. त्या माणसाच्या पायाला जाऊन ते चावलं. आता त्या तिसऱ्या माणसाचा काही या कुत्र्यासोबत काही संबंध आहे का किंवा काही कारण आहे का चावण्याचं, पण सांगू तुम्हाला, ते कुत्रं कुणाला चावलं? ज्या कंपनीच्या मालकानं विनाकारण ज्या मॅनेजरच्या कानामागे मारली ना, तर तो कंपनीचा मालक ज्यानं कानामागे दिली तो मालक, त्याला जाऊन ते कुत्रं चावलं. म्हणजे कर्माची फळं ही अशी असतात. असं वाटतंय आपल्याला की मी असं केलं पण त्याचं फळ काही मला मिळालं नाही, पण ते फिरून दुसऱ्या कुठल्या तरी कारणानं आपल्या समोर येतच असतं. म्हणून असं कधीच समजायचं नाही की मी हे चुकीचं काम केलंय आणि हे चुकीचं काम मी बऱ्याच लोकांच्या नजरेपासून चुकवलंय, आता मला कोण शिक्षा देणार आहे कुणालाच माहिती नाही. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, कुणाला जरी दिसत नसलं तरी या सगळ्या जगाला पाहणारा तो तर आपल्याला पाहतोय ना, हे विसरून आपल्याला चालणार नाही. कुठलंही चुकीचं कर्म करत असताना मला कोणी पाहत नाही ही भावना मनामध्ये ठेवायची नाही. माणसाचा एक विचित्र स्वभाव आहे. पूजापाठ करताना असं वाटतं की साऱ्या जगानं आपल्याला पाहावं, आम्ही किती देवधर्म करतो. आणि पापकर्म करताना आपल्याला कोणीच पाहू नये, पण तो पाहण्यासाठी बसलेला आहे ना. कुणाची चोरी करताना, कुणाबद्दल वाईट बोलताना तो विश्वाचा सगळीकडे पाहतोय. कर्माची फळं जशी असेल तशी भोगावी लागतात. रस्त्यावरनं एक गृहस्थ निघालेला होता आणि रस्त्यानं चालता चालता आंब्याचं शेत पाहिलं. आंब्याचं शेत, एवढे छान आंबे लागलेले होते, मोठे मोठे आंबे, काही आंबे पिकलेले होते. शेत तर आपलं नव्हतं, आंब्याचं झाडही आपलं नव्हतं, त्याला बोर्डही लावलेला होता त्या आंब्याच्या झाडाला की न विचारता आंब्याला फळाला हात लावू नये. पण यानं चोरी करायची ठरवली. डोळ्यांनी पाहिला आंबा, पाय घेऊन गेली,
हातांनी आंबा तोडला, तोंडानं खाल्ला, मन शांत झालं. तेवढ्यात मालक आला, त्या आंब्याचा मालक आला. म्हणे मला न विचारता आंबा तोडून खाल्ला चोर. असा पाठीमध्ये धपका मारला, बिचारा रडायलाच लागला. कुणी म्हणेल आंबा डोळ्यांनी पाहिला, पाय तिथपर्यंत घेऊन गेली, हातांनी तोडला, तोंडाने खाल्ला, जिभेने चव घेतली, मार कुणी खाल्ला? पाठीनं. मग तुम्ही म्हणाल जर डोळ्यानं पाहिला होता तर मारही डोळ्यालाच बसायचा होता. तसं नाही, मार भलेही पाठीमध्ये पडला असेल पण अश्रू कुठून आले? डोळ्यातूनच आले. म्हणजे आपण जे चुकीचं कर्म करू त्याची फळं आपल्याला जशास तशी भोगावीच लागतात. कर्म जर चुकलं तर त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. चुकीच्या कर्मातून तुम्हाला सुट्टी नाही. आणि चांगलं कर्म केलं तर त्याचंही तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे. आपल्या जीवनातली जी सुख दुःख असतात ना ते आपल्या कर्मावर अवलंबून असतात. संतांनी सांगितलंय, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वरा. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वरा. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वरा. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वरा. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जय हो. क्षणिक सुखासाठी अपुऱ्या कुणी होई नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्या नष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगी तो नंतर. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जसं कर्म करा तशी फळं आपल्याला भोगावी लागतील. कर्मापासून सुट्टी नाही. आणि हे ऐकलं चंचुलेनं. महाराज सांगत होते कथावाचक, जे वाईट कर्म तुम्ही कराल तशा पद्धतीच्या नरकामध्ये तुम्हाला जाऊन पडावं लागेल. हे ऐकून चंचुला घाबरली, भयभीत झाली. कारण तिच्या पूर्ण जीवनाचा पट तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. चंचुलाच्या लक्षात आलं आपण आपल्या जीवनामध्ये एकही चांगलं कर्म केलं नाही. आपण खूप चुकलोय, आपण खूप मोठं पाप केलंय. आता हे पाप धुण्यासाठी आपल्याकडे वेळ सुद्धा नाही. आता काय करावं? एवढी रडते तिला खूप पश्चाताप झाला. आणि माझ्या ताईंनो, देवाला एक वेळेला आपल्या शब्दांची हाक कळणार नाही,
पण अश्रूची हाक त्याला लवकर कळते. कधीतरी पश्चातापाची आसवं आपल्या डोळ्यामध्ये आली ना, तर त्या पश्चातापाच्या अश्रूनं आपली सगळी पापं धुवून जातात. हा, पण पुन्हा ते पाप, ते कर्म आपण चुकीचं करायचं नाही. खरंच पश्चाताप झाला पाहिजे आपल्याला. चुंचुलाला भयंकर पश्चाताप झालाय, खूप रडली ती. कथा संपली, लोक प्रसाद घ्यायला गेले, पण चुंचुला महाराजांचं दर्शन घ्यायला निघाले. महाराज व्यासपीठावरती होते. व्यासपीठाच्या पायऱ्या चढून वरती जाणार, तो धपकन पाय अडकला पायरीमध्ये आणि तोंडावर पडली. महाराज पळत आले, तिला उचलून असं उभं करणार. ती म्हणते, महाराज माझ्या शरीराला हात लावू नका, कारण हे शरीर अपवित्र आहे. या अपवित्र शरीरानं खूप पाप केलेलं आहे, खूप पाप केलं महाराज. माझी विनंती आहे, माझ्यासारख्या दुर्जन स्त्रीला तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू नका. चंचुलानं जेवढं काही तिच्या जीवनामध्ये पाप केलं ना, ते सगळं महाराजांच्या समोर बोलली आहे. महाराज आता फक्त एकच काळजी वाटते मला, एकच भीती वाटते. मी एवढी मोठी पापकर्म केली, आता माझा उद्धार कसा होईल? ह्या कर्माची फळं तर मला भोगावीच लागतील. महाराज म्हटले, ताई, ए आजी, ए आई, तू काळजी करू नको. पापाची फळं कुणाला भोगावी लागतात? ज्यांना पश्चाताप होत नाहीत, जे पापकर्म सोडत नाहीत. एक पाप झालं की दुसरं पाप करतच राहतात, कळूनही ज्यांना वळत नाही, त्यांना त्याची फळं भोगावी लागतात. आई, पण तुला पश्चाताप झाला ना, आता ऐक, पाप धुण्याचं सुद्धा एक साधन आहे. ही आपल्याकडनं घडलेली चुकीची कर्म ती संपवण्याचं सुद्धा साधन आहे. म्हणजे काय? आपलं कित्येक जन्माचं जर पापाचं गाठोडं असेल, तर ते कित्येक जन्माचं पापाचं गाठोडं संपवण्यासाठी तुम्हाला नित्यानं नामजप करावा लागेल. काय करावं लागेल? नामजप. हे एका जन्माचं पाप आपण सोबत घेऊन आलेलो, ते संपवण्यासाठी गुरुसेवा किंवा संत संगती करावी लागेल, संतांची सेवा करावी लागेल. ऐका, कित्येक जन्माची पापाची पर्वत संपवण्यासाठी अखंड जप करावा लागेल. एक जन्माचं पाप संपवण्यासाठी तुम्हाला गुरुसेवा किंवा संतांची सेवा करावी लागेल. आणि सध्या रनिंगमध्ये आपल्याकडनं जे काही आपल्या पायाखाली किड्या मुंगी शिरडल्या जातात, दिवसभरात कुणाला तरी खोटं बोलल्या जातंय, काहीतरी आपल्याकडनं चूक होते, जे रनिंगमध्ये चालू आहे आपल्याकडनं चुकून घडलेलं पाप, ते संपवण्यासाठी हा सत्संग करावा लागेल. पाप करण्याचे हे 3 प्रकार आणि पाप जाळण्यासाठी सुद्धा हे 3 प्रकार आहेत. आई, तू आता इथेच थांब, कुठे जाऊ नको. रोज कथा ऐक, या कथा श्रवणानं पाप नष्ट होईल. शिवनामाचा अखंड जप कर, जोपर्यंत तुझा श्वास चालतोय तोपर्यंत. त्यानं तुझं पूर्वजन्माची पापाची गाठोडे संपून जातील. आणि इथे तू राहिलीस ना सत्संगाला, तर संत सेवा, मग झाडून काढणं असेल, संतांना भोजन देणं असेल, काय तुला जमते तेवढी सेवा, त्यांचे कपडे धुणे असतील, त्यांचं उचिष्ट खाणं असेल, त्यांचं पात्र उचलणं असेल, ही सेवा जर तुला घडली नाही, गुरुसेवा, संत सेवा, तर तुझं एका जन्मातलं हे सगळं पाप संपून जाईल. आता जे मुद्दे सांगितलेले आहेत ते लक्षपूर्वक ऐका. संचित, क्रियामान आणि प्रारब्ध कर्म, हे 3ही प्रकारचे कर्म संपवण्यासाठीच हे साधन आहे. नामस्मरण, संत सेवा आणि सत्संग, या 3 गोष्टी आहेत. आई, तू काळजी करू नकोस, मी सांगितलेल्या मार्गाने चाल. चंचुला घाबरलेली, ठीक आहे महाराज, तुम्ही सांगताय ते सगळं करेन, पण आयुष्य किती शिल्लक आहे माझं मला माहिती नाही. आई, तू चिंता करू नको, इथेच राहा. ती चंचुला घाबरलेली महाराजांना प्रार्थना करते, महाराज, गुरुदेव, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी प्रभुजी
नदिया गहरी नाव पुरानी डूबत जहाज तरा प्रभु जी नाव किनारे लगा 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 जय हो हात जोडले चंचुलानं. महाराज म्हणतात काळजी करू नको. चंचुला तिथेच राहिली त्या शिव मंदिरामध्ये. प्रसाद सगळ्यांच्या सोबत तिनं घेतला. पोटाला पोटभर अन्न मिळालं. जी चंचुला मरायला लागली होती अन्नाविना, विश्वास बसणार नाही तुम्हाला, पोटाला खायला अन्न मिळालं की चंचुलाचं आयुष्य 25 वर्ष वाढलं. रोज जेवण, तब्येत तिची चांगली झाली. रोज तिनं कथा ऐकली, शिवमंदिरामध्ये सेवा केली. झाडून काढणं असेल, शंकराचं पूजन असेल, संतांची सेवा असेल, रोज कथा श्रवण असेल, प्रसाद घेणं असेल, हे सगळं तिच्या जीवनामध्ये घडलं. आणि जेव्हा मरण पावली 25 वर्षानंतर, त्यावेळेला भगवान शंकराचं रूप पाहत, देवाचं रूप डोळ्यामध्ये साठवत, शिव 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 म्हणत कथा श्रवण करून भगवंताचा बद्दलची कथा ऐकून तिचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतर ते थेट शिवलोकी गेले. आणि शिवकथा ऐकल्याचं किंवा शिवपूजा जीवनामध्ये घडल्याचं पुण्य एवढं मिळालं तिला की ती माता पार्वतीची सखी बनली. माता पार्वतीची सखी झाली. माता पार्वती तिच्यासोबत खूप छान पद्धतीने गप्पा गोष्टी करतात. एक दिवस माता पार्वतीने विचारलं, सखी तू उदास असतेस, माझ्या जवळ आहेस, देवांच्या सानिध्यामध्ये आहेस, काय तू शिवभक्तीचं पुण्य केलंस की तू थेट शिवलोकी आलीस, पण इथे येऊन उदास राहण्याचं काय कारण आहे? इथे काय कमी आहे तुला? आम्ही दोघी तुझ्या सोबत असताना, आमच्या छत्रछायेखाली तू असताना तुला उदास राहण्याचं कारण काय? आणि खरं सांगा मला, आपण जर मोठ्याच्या आश्रयाला असू तर आपल्याला चिंता करण्याचं कारण काय? काहीच कारण नाही आपल्याला चिंता करण्याचं. जर आश्रय मोठ्याचा असेल तर कधीतरी हा विचार आपल्या जीवनामध्ये आणा. आम्ही कधी कधी प्रसंगानुसार चिंताही करतो, पण त्यावेळेला मनाला समजावून सांगा, आपण लहानाची लेकरं नाही, मोठ्याची लेकरं आहोत. विश्वाचा मालक आपला पिता आहे, तो आपल्या सोबत असताना आपण चिंता कशाची करावी? शिव महापुराण आपला आत्मविश्वास वाढवतंय, आपलं मनोबल वाढवतंय. एखादं काम चांगलं होता होता चुकीचं होतंय का? ज्यावेळेला आपलं मनोबल खचतंय त्यावेळेला. माता पार्वती म्हणतात, तुला उदास राहण्याचं कारण काय? आम्ही तुझ्या सोबत आहोत. ती म्हणते, मी काय माझ्याकडनं पुण्य घडलं, मी शिवलोकी आले, पण माझा पती बिंदू तो ब्रह्म राक्षस होऊन भटकतोय, त्याचा उद्धार कसा होईल? ती चिंता माता पार्वतीला तिनं सांगितली. माता पार्वती म्हटलं, तू काळजी करू नको, तुझ्या पतीच्या उद्धाराचं काहीतरी आपण व्यवस्था करू. काय व्यवस्था करणार? माता पार्वतीनं तुंबराला बोलावलं. तुंबर म्हणजे भगवान शंकराचे निष्ठावंत भक्त आहेत. जसे भगवान नारायणाचं भजन करणारे नारदजी आहेत. नारदजी ब्रह्मांडात फिरतात, पण कोणतं भजन करतात? झोपल्या का काय? नारदजी ब्रह्मांडात फिरतात, पण भजन कोणतं करतात?
नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हरि बोल नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 सर्वांनी म्हणा नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारदजी नारायण नारायण हे झाले विष्णूचे भक्त, पण भगवान शंकराचेही भक्त सारखं ब्रह्मांडामध्ये शिव 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 करत भ्रमण करतात. जसं विष्णू भक्ताचं नाव आहे नारदजी, तसं शंकराच्या निष्ठावंत भक्ताचं नाव काय आहे? तुंबर. तुंबर काकडा आपल्यातली कोण कोण करत असेल ना, त्यांच्या तोंडातून एक काकड्यामध्ये आलेला आहे पहा. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोणी पाहता ती जगजेठी. तुंबर कोण आहेत? तर हे तुंबर भगवान शंकराचे भक्त आहेत. ते सारखं शिव भजन करत फिरतात. कसा? हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हा हा हर हर शंकर नमामि शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर 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 शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर. हर हर. तर शंकराचे भक्त आहेत तुंबर. नारद तुंबर. माता पार्वती बोलल्या, मी तुंबरला बोलावते आणि हे तुंबर शिवकथेचं गायन करतील, तुझ्या पतीचा उद्धार होईल. तुंबरला बोलावलं, तुंबरजीला सांगितलं हिचा पती बिंदू ब्रह्म राक्षस होऊन फिरतोय पहाडीमध्ये, त्याचा उद्धार झाला पाहिजे. म्हणे माते, त्याला जर शरीर असतं माणसाचं तर त्याला कथा ऐकवली असती, पण हा ब्रह्म राक्षस झालेला आहे आणि हा मुळातच राक्षस, हा कशी कथा ऐकेल? माता पार्वती बोलल्या, काय व्यवस्था करायची ते करा, पण त्याचा उद्धार करा. ही माझी मैत्रीण आहे, पण माझ्या मैत्रिणीचा उतरलेला चेहरा मला पाहावासा वाटत नाही. कधी कधी तुमच्यात पण असं असेल ना, तुमची एखादी मैत्रीण रुसली असेल, नाराज झाली असेल, तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की माझी मैत्रीण का बरं आज नाराज असेल? आपल्या मैत्रिणीचा आपण विचार करतो, माता पार्वती का त्यांच्या मैत्रिणीचा विचार करणार नाहीत? आपली जर सखी रुसून बसली तर आपल्याला वाईट वाटतं ना. तशी माता पार्वतीची ती सखी आहे, तिचं दुःख काय आहे ते जाणलंय. तुंबराला पाठवलं, तुंबरजी आले आणि तुंबरजीनं त्या ब्रह्म राक्षसाचा शोध घेतला. तो बिंदू कुठे? शंकराचं ध्यान करून जल त्याच्या अंगावर शिंपडलं, त्याचं शरीर ब्रह्म राक्षसाचं ते शरीर त्यानं धारण केलं. एका झाडाला जबरदस्ती बांधलं त्याला, आणि त्याची इच्छा नव्हती, त्याला शिव महापुराण ऐकवलं. इच्छा नसताना सुद्धा, इच्छा नसतानाही जेव्हा त्यानं शिव महापुराण ऐकलं आणि परिणाम असा झाला
तो बिंदूक त्याचं ते ब्रह्म राक्षसाचं शरीर संपलं, दिव्य देह त्यानं धारण केला, तो मुक्त झाला आणि थेट शिवलोकी गेला. शिवगणामध्ये त्याचा भगवान परमात्मानं सहभाग करून घेतला. उमापती महादेव की जय. जय. माझ्या ताई दादांनो, ही शिवमहापुराण ही जी कथा आहे ती जिवंत माणसाचा उद्धार करते, नवल नाही. मेल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या उद्धारासाठी जर तुम्ही शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं तर मरणोत्तर सुद्धा आपल्याला स्वर्गलोकी, शिवलोकी, वैकुंठामध्ये घेऊन जाणारी, मुक्ती देणारी, स्वर्गामध्ये आपल्याला घेऊन जाणारी ही कथा आहे शिवमहापुराण कथा. असं या कथेतून आपल्याला शिकण्यासारखं आहे. आता शिवमहापुराण कथेमध्ये पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. ही शिवमहापुराण कथा, आपल्याकडनं जर एखादा दोष घडला असेल, एखादी जर चूक झाली असेल, तर त्या चुकीचा, त्या पापाचा दोष संपवणारी ही कथा आहे. आपलं दुःखी असलेलं मन त्याला प्रसन्न करणारी ही कथा आहे. तर दुःखी मनाला प्रसन्न कशी करते, आपल्याकडनं एखादी चूक झाली असेल तर ती कशी घालवते, याच्यासाठी नारदजीची कथा आलेली आहे. ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण आम्ही कथा करत असताना आम्हाला एक सवय आहे की वयस्कर लोक असतात, कोणाला बीपीचा त्रास असतो, कोणाला शुगर, कोणाला गुडघेदुखीचा त्रास असतो, कोणाला पाठीचा त्रास असतो. एका जागेवरती 2-2, 3-3 तास बसणं लोकांना तब्येतीच्या कारणानं शक्य होत नाही. म्हणून आम्ही आमच्या कथेमध्ये एक सवय लावून घेतलेली आहे की एक 1.5-2 तासाची कथा झाली की एक 5 मिनिटाचं लोकांकडनं भजन करून घ्यायचं की ज्याच्यामध्ये ते रिलॅक्स होतील, त्यांना थोडंसं बरं वाटेल. म्हणून भजनही खाली बसून नाही तर नाचून भजन करून घ्यायची आम्हाला सवय आहे. तर आपण सगळेजण उठून उभे राहू, सुंदर वारकरी पाऊल खेळू, नाचू, यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची या छंदे. संसारामध्ये खूप नाचतो, पण भगवान शंकराच्या दरबारामध्ये थोडंसं मन मोकळ्यानं नाचायचं. शिवाय